तर आज सकाळी 6लाच उठले. तिची एक्झाम चालू आहे आणि तिला डबा वगैरे करून दिला आणि मी लागले माझ्या रुटीनला. आणि मी आज सोफ, अजवाईन आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकून गरम पाणी करून पिलं. नंतर अर्ध्या तासाने एक्सरसाइज वगैरे केली आणि ब्रेकफास्ट करायचा कंटाळा आला, बनवायचाच कंटाळा आला. मग सोबत ड्रायफ्रुट्स वगैरे खाल्ले. आणि आज दुपारी मस्त जेवण करत बसलो बाळा आणि मी, आणि तो मला चारत होता बरं का, म्हणे मी चारतो तुला. आणि एका हातात मोबाईल, एकीकडे टी व्ही चालू, एका मोबाईलने शूट चालू, असं आमचं जेवण चालू होतं धिंगा मस्ती करत करत. आणि गावी गेलो आणि पूर्ण रुटीन माझं चेंज झालं होतं. कारण गावाकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण एकदम चेंज होतं आणि तब्येत पण बिघडून जाते बरं का. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल, पूर्ण तब्येत पण बिघडली आहे माझी. नंतर दुपारी थोडंसं रिलॅक्स होतो, तर मला रोज वॉटर घ्यायचं होतं. मग त्यासाठी आम्ही आमच्या छोट्या डीमार्टला गेलो आणि 50 रुपयाचं रोज वॉटर घ्यायला गेलो आणि 500 रुपयाचं सामान घेऊन आलो. त्यासाठी नवरा कधी डीमार्टला नेत नाही बरं का, कारण 2000चा किराणा जिथं भरायचा तिथं 5000चा किराणा भरून येते. म्हणून नवरा म्हणतो बाळा नको राहू दे, मीच आणतो जे आणायचं ते. मग येताना काही वडापाव वगैरे घेतला. डाएटला मारा म्हटलं गोळी, एकतरी वडापाव खाऊन घ्या. नंतर घरी आल्यानंतर बॅग अनपॅक वगैरे केलं, सर्व सामान व्यवस्थित ठेवून दिलं. आजच्यासाठी एवढंच.